पोहोचवणं ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे। आणि या विचारधारेला जेव्हापर्यंत तुम्ही आणि आम्ही सर्वजण सामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकत नाही तोपर्यंत सामान्य जनतेला जो आज फेक नॅरेटिव्ह 2014च्या अगोदरचा असणारा काळ तुम्ही आम्ही सर्वजण आठवा, देशातील असणाऱ्या प्रत्येकाने आठवला पाहिजे। आणि तेव्हापासून आजपर्यंत केंद्रातील असणाऱ्या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाचं सरकार असेल किंवा महाराष्ट्रातलं असणारं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं असणारं सरकार असेल, ही मंडळी दिवसाचं रात्र पाहत नाही, 24 तासापैकी 18 तास काम करतात। फक्त ना फक्त देशातील असणाऱ्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी यांचं काम अविरतपणे सुरू आहे। जबाबदारी इतर कोणत्या पक्षावरती नाहीये, जबाबदारी ही आपल्याच पक्षावरती आणि आपल्याच कार्यकर्त्यांवरती आहे। आपलाच कार्यकर्ता हे सर्व करू शकतो। देशातील असणाऱ्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं काम जर कोण करू शकत असेल तर तो आपल्यापैकी असणारा प्रामाणिक कार्यकर्ताच करू शकतो। आणि असे प्रामाणिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त कोणत्याच पक्षामध्ये नाहीत, हे मला अभिमानाने सांगावंसं वाटतं। आणि म्हणूनच तुम्हाला आम्हाला सर्वांना एक वाहक म्हणून काम करायचं आहे। ही विचारधारा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे। राष्ट्रीयत्वाचा असणारा हा धागा तुम्हाला आम्हाला सर्वांना सामान्य जनतेपर्यंत नेण्यासाठी येणाऱ्या काळात काम करायचं आहे। मी या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला जी जबाबदारी दिली आहे, या जबाबदारीचं माझ्याकडे ध्यान नाही। बावनकुळेजींनी जे सांगितलं, त्यांनी गेल्या काही वर्षामध्ये पार्टी आणि पार्टीच्या धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पार्टी के पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, हम सबके नेता आदरणीय नितिन गडकरी जी, केंद्रीय मंत्री और चुनाव के प्रभारी आदरणीय देवेंद्र फडणवीस, किरण रिजिजू जी, बहुत ही लोकप्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्र के ऐसे देवेंद्र फडणवीस जी, आदरणीय तालियां बजाइए, आदरणीय शिव प्रकाश जी, विनोद तावड़े जी, मंच पे उपस्थित सभी भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेतागण और आज ही निर्वाचित हुए, निर्विरोध निर्वाचित हुए ऐसे बहुत ही सरल, विनम्र और मेहनती ऐसे रवि दादा और उपस्थित भाइयों बहनों, मैं तो आपके समक्ष कुछ बातें रखने के लिए खड़ा हुआ हूँ। मैं केंद्रीय पर्यवेक्षक के रूप में यहाँ पे कुछ महीने से संगठन पर्व का काम चल रहा था। यहाँ पे संगठन पर्व का काम थोड़ा देर से शुरू हुआ क्योंकि विधानसभा का चुनाव था। हम सबको लग रहा था कि